पाहणं बरं नाही, म्हणून देवाने आपले डोळे झाकले. देवाने डोळे झाकले याचं दुसरं कारण आहे की ही बालघातीने आणि ही अपवित्र आहे. पहिली गोष्ट ही अपवित्र आहे आणि दुसरी गोष्ट अपवित्र असताना सुद्धा आता मी हिच्या मांडीवरती आहे, मी हिचं स्तनपान करतोय, म्हणजे हिनं नक्की काहीतरी पुण्य केलेलं असणार. हिनं काय पुण्य नेमकं केलं हे पाहण्याकरता देवाने डोळे झाकले. दोन भाव झाले. आता तिसरा भाव, जेव्हा देव पुतना मातेच्या पुतना मावशीच्या मांडीवर जातात आणि स्तनपान करतात तेव्हा देवाने डोळे झाकले. त्याचं तिसरं कारण असं आहे की देव विचार करतात की आता मला या पुतनेच्या स्तनातील विष प्यायचं आहे आणि विष प्यायचं काम याच्या अगोदर कुणी केलं? महादेवाने. विष पिण्याचं काम महादेवच आहे. महादेव समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राशन केलं, ते त्यांनी पचवलंही. परिणाम फक्त असा झाला की निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. विष यांनी पचवलं आणि मला आता या पुतना मावशीच्या स्तनातलं विष पचवायचंय. मग हे विष याच्या अगोदर भगवान शंकराने प्राशन केलं, ते त्या भगवान परब्रह्म परमात्म्याचं स्मरण करण्याकरता देवाने डोळे झाकले. तिसरं कारण असं आहे की विष पचवण्याकरता देवाने नेमकी काय साधना केली, देवाने नेमकं कोणता मार्ग अवलंबला, याच्या करता त्यांनी जो मार्ग अवलंबला तो शोधण्याकरता देवाने डोळे झाकले. असे 4-5 अशा प्रकारचे भाव रामचंद्र महाराज डोंगरे शास्त्री आपल्या श्रीमद भागवतामध्ये सांगतात. पुतना मावशीच्या स्तनाला भगवान परब्रह्म परमात्मा लागले आणि भगवान परब्रह्म परमात्म्याने पुतना मावशीचं ते स्तनपान अशा प्रकारचं करायला सुरुवात केलं. पुतना मावशी हसायला लागली. कान्होबा, हे बाळा, आता तू राहत नाही, आता तुला मी ठेवत नाही. कंस तर तुला एवढासा आहे, तुला कंस घाबरतो. अरे कसला तो, आता तुझा किती मिनिटाचं आयुष्य राहिलं तुझं. त्या बाळाला ती पुतना बोलायला लागली आणि देव हसायला लागले. देवही हसतात आणि पुतनाही हसते आणि यशोदा मैया घाबरते. का पुतना हसते? का तर पुतना हसते, मी आता याला संपवते. आणि देव विचार करतात, अगं पुतना, तुला मावशी म्हणावं तर आता तुला संपवल्याशिवाय बरं नाही. पहिलंच आणि भवानीचंच गिरायक आहे, अजून माझं नाव ठेवायचंय, नाव ठेवण्याच्या अगोदर मी तुला संपवतोय. आणि म्हणून करता देव हसतात आणि यशोदा घाबरते. कशा करता? आता या पुतनेपासून देवाला काढावं कसं? देवाने विष प्राशन करायला चालू केलं. हे देवाने पुतना मावशीच्या स्तनातलं विष प्राशन करत 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 देवाने पुतना मावशीच्या पंच प्राणाला जेव्हा शोषायला चालू केलं तेव्हा मात्र पुतना जोऱ्यानं घाबरली. पुतनेने डोळे पांढरे करायला चालू केलं आणि सांगितलं, हे बाळा, सोड रे बाबा, परत तुझ्याकडे येत नाही. मला इथून गोकुळातून बाहेर जाऊ दे, माझ्या मथुरेला मला जाऊ दे, परत तुझ्या वाटेला लागत नाही. देवाला सांगितलं, अगं मावशी, तू माझी मावशी आहे, आता तुला सोडत नाही. योग मायेनं देवानं गोकुळातून पुतना मावशीला उचललं, गोकुळाच्या बाहेर पुतना मावशीला आणलं. अकराळ विक्राळ अशा प्रकारचं स्वरूप पुतना मावशीने प्रगट केलं आणि देव तिचं स्तनपान अत्यंत पुतना गतप्राण होईपर्यंत देवाने ते विष प्राशन केलं आणि पुतना मावशीला संपवलं. योग मायेनं देवानं गोकुळातून पुतना मावशीला बाहेर काढण्याचं कारण हे आहे की जर या पुतनेनं आपलं खरं स्वरूप अकराळ विक्राळ प्रगट केलं तर गोकुळावरती मी जन्माला आल्यानंतर पहिलं संकट म्हणून मला पांढऱ्या पायाचा लोकांनी समजू नये. कारण एक. दुसरं कारण की जर मी जन्माला आल्याबरोबर एवढं मोठं संकट गावामध्ये आलं ना, अकराळ विक्राळ हे रूप पुतनेनं प्रगट केलं आणि या पुतनेचा देह एक पडल्यानंतर या पुतनेच्या देहाखाली कितीतरी घरं चिरडून मरतील, कितीतरी आई वडील गोपिका मरतील, कितीतरी बाळ मरतील, आणखी कोणाचं मरण नको म्हणून देवाने योग मायेनं या पुतनेला गावाच्या बाहेर अशा प्रकारचं घेतलं. आणि जेव्हा अख्ख्या गोकुळात बातमी पसरली, पुतना मावशीनं भगवान परब्रह्म परमात्म्याला स्तनपान करण्याकरता यशोदेनं सगळीकडे कालवा चालू केला. काय अघोर कृत्य झालं, माझा कान्होबा कुठे आहे, बाळ कुठे आहे, कुठं गेला, आणि सगळी शोधाशोध चालू झाली. गावाच्या बाहेर भला मोठा अशा टेकडी सारखा तो पुतनेचा देह. मग काही लोकांनी कोयते आणले, काहींनी कुऱ्हाडी आणल्या, काहींनी तलवारी आणल्या आणि पुतना मावशीचं शरीर एक एक भाग वेगळा केला
आणि पूतना मावशीला जेव्हा अग्निडाग दिला तेव्हा पूतना मावशीचा अग्निडाग झाल्यानंतर पूतनेच्या देहातून सुगंध अशा प्रकारचा बाहेर यायला चालू झाला. मोठा त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. ज्ञानोबा सांगतात पूतना मावशीला देवाने मारलं नाही. ऐका, पूतना वध असं नाही, पूतनेला देवाने मुक्त केलं. तू आसन का अधिकाचे माने सायुज जीव सौरसू दिदेला पूतने जे विषयाचे स्तनपाने मारू आले. विषयाचं स्तनपान घेऊन सुद्धा आलेल्या पूतनेला देवाने मोक्षच दिला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पूतना कंटक मुक्त केली. अधिक नाही देणे अरे मित्र एक पूतना कंटक मुक्त केली. पूतनेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवाने मोक्ष दिला. ज्ञानोबाराय सांगतात पूतनेला भगवंताने मोक्ष अशा प्रकारचा दिला. आणि हे सगळं होत असताना प्रकार असा झाला की गर्ग महाराज त्या ठिकाणी आले आणि गर्ग महाराजांनी सांगितलं देवावरती एवढं मोठं संकट आलंय ना, कशामुळं आलं? मी वसुदेवाचा कुलगुरू म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या देवाचं नामकरण करावं. गोठ्यामध्ये देवाला बोलवलं आणि गोठ्यामध्ये देवाचं नामकरण घरातल्या घरात 4-5 गवळणी घेऊन देवाचं नामकरण झालं. ते आपण कालच्या दिवशी इथपर्यंत चरित्र भाग पाहिलं. गर्गाचार्य महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं भविष्य सांग. गर्ग पुरोहितो राजन यदुनाम सुमहात पाहा व्रजम जगानंदस्य वसुदेव प्रमोदित. गर्गाचार्य महाराज आले. गर्गाचार्य महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं भविष्य सांगितलं. अगं यशोदे, हे बाळ आहे ना, याचं आपल्याला नाव ठेवायचं. हा बाळ अत्यंत सुंदर आणि दैदिप्यमान असा आहे. बर, या देवाच्या नावाबरोबर गर्गाचार्य महाराजांना रोहिणीच्या मुलाची आठवण आली आणि त्याही मुलाला बोलवलं. गर्गाचार्यांच्या मांडीवरती घातलं आणि गर्गाचार्यांना विचारलं महाराज सांगा याचं नाव काय ठेवायचं. तेव्हा तो जो बाळ मांडीवरती ठेवला होता त्याचे दंड अगदी बाहू दष्टपुष्ट अशा प्रकारचे होते. त्याच्या ठिकाणी बल शक्ती अशा प्रकारची होती आणि बल खर तर तो राम स्वरूपालाच प्राप्त, प्रभू रामचंद्रजींच्या रूपाला दिसण्यासारखा साधर्म्य रूपानं प्रभू रामचंद्रजींच्या रूपासारखा, पण अंगामध्ये शक्ती आहे आणि चेहऱ्यावरून चेहरापट्टी प्रभू रामचंद्रजींसारखी दिसते. राम अधिक बल म्हणून बलराम असं नाव ठेवण्यात आलं. पहिलं नाव रोहिणीच्या मुलाचं बलराम असं ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर दुसरा मुलगा जेव्हा गर्गाचार्य महाराजांच्या मांडीवरती देण्यात आला तेव्हा गर्गाचार्य महाराजांनी पाहिलं हा कसा आहे तर हा रक्तवर्णाचा आहे. आणखी हा कसा आहे तर हा शुक्ल वर्णाचा आहे, पीत वर्णाचा आहे. 3 वर्ण एकत्र झाल्यामुळं याला बारकाव्यानं पाहिलं तर हा थोडा सावळा दिसतो. त्याच्या रंगावरून त्याचं नाव ठेवलं कृष्ण. सावळ्या स्वरूपाचा आहे म्हणून त्याचं नाव कृष्ण अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. आणि म्हणून करता इथं असं एक प्रकरण आहे बघा. गर्गाचार्य महाराज आले आणि गर्गाचार्य महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं भविष्य सांगितलं आणि गर्गाचार्य महाराजांनी भविष्य सांगून त्या ठिकाणी नामकरण गोठ्यामध्ये झालं, गोशाळेमध्ये नामकरण झालं. गर्गाचार्य महाराज निघून गेले आणि श्रीमद भागवतामध्ये एक चरित्र सांगितलं जात नाही पण परंपरेनं सर्वजण एक चरित्र सांगतात. माझे हृदय निवासी सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर या ठिकाणी एक चरित्र सांगत असतात जे संत महात्म्यांना, सर्व संत महात्म्यांनी या चरित्राचा ओहापोह केलेला आहे. देवाचं भविष्य सांगायचं काम सोपं आहे का? महाबळ भट्ट नावाचं प्रकरण श्रीमद भागवतामध्ये येत नाही पण माझे सद्गुरुनाथ महाबळ भट्ट सांगत असतात म्हणून मला सुद्धा महाबळ भट्टाचं चरित्र, देवाचं चरित्र वर्णन करत असताना महाबळ भट्टाने देवाचं उलट सुलट चरित्र सांगितल्यामुळं महाबळ भट्टाची फजिती काय झाली आपल्याला माहित आहे. महाबळ भट्ट गोकुळामध्ये आल्याने यशोदा मैला हाक मारली, यशोदे बाहेर ये. कशा करतात
एकेरी यशोदा मैयाला एकेरी बोलायला चालू केलं. लक्षात आलं हे कोणीतरी भलतंच गिरायक दिसतं. म्हणले कोण तुम्ही? म्हणले मी महाबळ भट्ट. कुठून आलो? म्हणजे तुझ्या मुलाचं भविष्य सांगण्याकरता आलो. असं पण कालच तर आमच्या गर्गाचार्याने भविष्य सांगितलंय. असं काय सांगितलं गर्गाचार्याने भविष्य? काही नाही म्हणले हा सावळ्या रंगाचा आहे, पीतवर्णाचा आहे, रक्तवर्णाचा आहे, म्हणून काय करायचं? म्हणले याचं नाव कृष्ण ठेवायचं. असं ठीक आहे. मग आणखी काय सांगितलं? काही नाही म्हणले कुळाचा उद्धार करेल, मोक्षाला पावेल, घनघोर अशा प्रकारचं युद्ध करेल. अगं तुला सांगू का यशोदे, तू ज्याच्याकडून भविष्य पाहिलं ना त्याचं नाव आहे गर्ग. तुला माहित आहे का हा गर्गाचार्य गणितामध्ये अत्यंत कच्चा आहे. माझे श्रीगुरु आदरणीय श्री कुरेकर बाबा सांगत असतात, मारुती बाबा कुरेकर सांगत असतात की काय झालं, महाबळ भट्ट यशोदा मैयाला बोलायला चालू करतात. तुला माहित आहे का गर्ग अत्यंत गणिताला कच्चा. तुला हे माहित आहे का यशोदे त्याचं गर्गाचार्य नाव का पडलं? म्हणजे का पडलं सांग बरं? ते म्हणजे गणिताला तो अत्यंत कच्चा. आम्ही एकच वर्गात शिकलो पण त्याचं गणित कच्च. आणि त्याचं गणित कच्चं असल्यामुळं आमच्या गुरूंनी काय केलं, त्यांची शेंडी धरली. कोणाची? गर्गाचार्यांची. गर्गाचार्य गणिताला कच्चे असल्यामुळे त्यांची शेंडी धरली आणि शेंडीला धरून असं गर 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 फिरवलं आणि त्यांना गर 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 फिरवलं म्हणूनच त्यांचं नाव गर्गाचार्य पडलं. असं असतं का कुठं? असं नाही म्हणले. अरे शेंडीला धरून फिरवायचा काय संबंध आहे? तेव्हा महाबळ भट्ट सांगतात की नाही ग यशोदे, त्या गर्गाचार्यांचं काही ऐकू नको, मी तुला भविष्य सांगतो. तर ठीक आहे, आता होऊन ब्राह्मण देवता घरी आले, होऊन भूदेव घरी आले, तर सांगायला काय अडचण आहे? या म्हणले महाराज या, मी भविष्य सांगतो खरं पण मला बसण्याकरता पाठ पाहिजे. ठीक आहे, बसायला पाठ दिला. अगं यशोदे, मी भविष्य सांगण्याकरता बसलो पाटावरती पण मला भविष्य सांगण्याकरता बराच वेळ लागतो, टेकायला काहीतरी पाहिजे. ठीक आहे, टेकायला पाठ दिला टेकायला. आणि हे मी माझं पंचांग कुठं ठेवू? पंचांग सुद्धा ठेवण्याकरता यशोदेनं पाठ दिला. आणि मग महाबळ भट्टाने चरित्र सांगायला सुरुवात केलं. अगं यशोदे, खरं सांगू का तुला, हे तुझं बाळ आहे ना हे अजिबात चांगल्या रूपाचं नाही. आणि खरं सांगू हे चांगलं नाही, हे सावळं आहे. म्हणून करता मूळ नक्षत्रावरती जन्माला आले. खरं सांगा देवाचा जन्म कधी झाला? रात्री 12 वाजता. वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परिचिती. रात्री 12ला जन्माला येतो. आमोश. बरं, दुसरा विषय हा, देव जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा देवाच्या जन्माच्या काळात सगळी संकट आहेत. इकडं बंदी शाळेमध्ये, इकडून इकडं सगळं येताना यमुनामयेनं पूर आला, सगळा पूर चढला, आचाट तेने लाविला अंगुष्ट. हा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. महाबळ भट्टाने बोलायला चालू केलं. खरं सांगू का, या मुलाचं अजिबात भविष्य चांगलं नाही. हा जन्माला आल्यापासूनच संकट आहेत. आणि यशोदे तुला खरं सांगू का, हा जन्माला येण्याच्या अगोदर पासून संकट. हो म्हणजे खरं आहे, खरं आहे म्हणजे जन्माला येण्यापासून, याच्या अगोदर 6 मारली. बर यशोदे खरं सांगू का, तुमच्या सगळ्या कुळाला बुडवणारा हे मुलगा आहे. तुला जर याच्यातून एक लग्न केलेलं बरं का अनेक लग्न केलेलं बरं सांगा बरं? आता इथं एका लग्नाची पंचायत आहे आणि अनेक लग्न. हा कुळाचा घात करणार आहे, अनेक लग्न करणार आहे. याला हा एका गावात राहील तर बरं, एका गावातही राहू शकणार. किती देवाची गावं झाली सांगू का? पहिल्यांदा जन्माला आले मथुरेत, नंतर गोकुळ, परत मथुरेत गेले, नंतर द्वारकेत गेले. कोणतं गाव म्हणून आहे बरं? एवढे सगळी गावात असताना पांडवांची सेवा करण्याकरता हस्तिनापूरला. याचं वास्तव्य कोणत्या एका गावात आहे? यशोदे तुला खरं सांगतो, हा एका गावात राहणार नाही, हा एक लग्न करून गप्प बसणार नाही. खरं सांगू का, कुळ संपेपर्यंत याला बरं वाटणार नाही. गांधारी मातेनं शाप दिला देवाला. देवाला शाप दिला की देवा, जसं म्हणजे ते महाभारती युद्ध झालं आणि सगळ्याचं सांत्वन करण्याकरता देव गेलं आणि गांधारीचं सांत्वन करण्याकरता देव गेल्यानंतर गांधारीने सांगितलं, देवा माझे 100 मुलं संपवली तुम्ही. तुमच्या जर मनात आलं असतं ना तर तुम्हाला हे युद्ध संपवता आलं असतं. माझी 100 मुलं मारून तुम्हाला काय मिळालं? तेव्हा तिनं सांगितलं, अगं द्रौपदीकडे बघ ना, तिची पण 5 मुलं मेली. 5 मेली काय आणि 100 मेली काय? शेवटी मुलगा मरण्याचं दुःख आहेच ना. देवा तुम्ही नाही तो अशा प्रकारचा संदर्भ मला सांगू नका. पुत्र मेल्यानंतर काय दुःख होतं हे मला माहित आहे.
तुम्ही बाकीचं भलतं काही बोलू नका. तेव्हा गांधारीनं शाप दिला, देवा तुमच्या मनात आलं असतं तर तुम्ही हे युद्ध थांबवता आलं असतं, पण माझंच कुळ संपवावं हे तुमच्या मनात होतं, म्हणून मी तुम्हाला शाप देते. आजपासून 36 वर्षाने जसं माझं कुळ तुम्ही आज संपवलं ना, आजपासून 36 वर्षाने तुमचं कुळ संपेल. जेव्हा गांधारी हा शाप देते ना, जेव्हा गांधारी हा शाप देते, तेव्हा भगवान परब्रह्म परमात्मा त्या शापाला आशीर्वाद देतात की गांधारी तथास्तु, तुझा हा आशीर्वाद खरा होऊ दे. केवळ या महाभारतीय यज्ञाच्या नरसंहार रूपी यज्ञामध्ये तुझ्याच मुलाची आहुती पडणं बरं नाही, माझ्याही मुलाची आहुती त्याच्यामध्ये पडली पाहिजे. मला सांगा, देवाने गांधारी मातेच्या शापाला आशीर्वाद द्यावा, देवाने स्वतःच कुळ संपवलं असं म्हणता येत नाही का? महाबळभट्ट सांगतात, यशोदे तुझ्या मुलाचं काही खरं नाही, हा कुळ संपवण्याकरता प्रवृत्त झालाय. खरं म्हणजे हे सगळं चरित्र ऐकत असताना देव विचार करतात, महाबळभट्टा तू चरित्र सांगतो ते बरं सांगतोय, तू चरित्र सांगतो ते बरोबर सांगतोय, याच्यामध्ये अजिबात चूक नाही, तू जसं सांगितलं तसंच होणार आहे, पण तू जे सांगतोय ना हे कपटाने सांगतोय. देव तोपर्यंत गप्प बसतात आणि शेवटी महाबळभट्टाने सांगितलं, यशोदे कुळ वाचवायचा असेल, गाव वाचवायचा असेल, नरसंहार वाचवायचा असेल तर एकच काम कर, 10 बाय 10चा खड्डा घे आणि याला नेऊन गर्तेत टाक. असे नामदेव महाराज म्हणतात, याला गर्तेत नेऊन टाक आणि तू मोकळी हो. आणि असं जेव्हा घरातल्या निर्जीव वस्तूने ऐकलं आणि मग घरातल्या सगळ्या निर्जीव वस्तूला असं वाटलं की पहिलंच गिऱ्हाईक आहे, पाहुणचार आपण केला पाहिजे. बसलेला पाट म्हणला, अरे पहिला आदर सत्कार तर मीच केलाय. त्या पाटाने विचार केला, आता महाबळभट्ट बघा म्हटले, बसलेला पाट असा उठून उभा राहिला आणि असा पाट उठून उभा राहिला आणि जसा पाट उठून उभा राहिला तसा महाबळभट्ट हवेत. महाबळभट्ट जसा हवेत गेला तसं पंचांगाचा पाठ उठला आणि महाबळभट्टाच्या डोक्यावरती बसला. बस ज्या पाटाने महाबळभट्टाला उचललं तो पाट सरकन निसटला आणि पाटीनं त्या पाटानं पाटीवरती धापकन धपका दिला. विटंबिला भट दिला पाटीवरी पाट, दिला पाटीवरी पाट. हा विटंबिला भट दिला पाटीवरी पाट, दिला पाटीवरी पाट. जसा पाठ उठून निघाला, महाबळभट्टाची सगळी विटंबना. महाबळभट्ट जोरात ओरडायला लागला, हे काय दिसत तर काय नाही, पाठच पाठीवरती मारायला लागलाय. म्हणून करता महाबळभट्टाने ओरडण्याकरता तोंड उघडलं. एवढ्यात बेलण्याला वाटलं सेवा करण्याचा आपला नंबर आला. बेलनं पळत 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 आलं आणि महाबळभट्टाच्या तोंडामध्ये गेलं आणि जसं महाबळभट्टाच्या तोंडामध्ये बेलणं घुसलं, आतमधून एक 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 सगळ्या निर्जीव वस्तू, बेलणं म्हणू नका, पळपाट म्हणू नका, ताट म्हणू नका, हे असं नाचत नाचत सगळे पाहुणचार करायला महाबळभट्टाकडे जसं यायला लागले महाबळभट्टाच्या लक्षात आलं, आता इथून जिवंत माघारी सुटता येतं की नाही शंका आहे. आणि महाबळभट्ट पळायला लागला. जसा महाबळभट्ट पळतोय तशा घरातल्या सगळ्या निर्जीव वस्तूंनी महाबळभट्टाला धरायला चालू केलं आणि दारामध्ये 2 बाजा होत्या.
एका बाजूनं दुसऱ्या बाजूला खुणवलं. हा म्हणले तू तिकडून ये, मी ह्या मार्गे येते. दोन बाजा दोन मार्गाने निघाला आणि महाबळ भट्ट दोन बाजेच्या मध्ये आल्या बरोबर एका बाजेला सांगितलं, महाबळ भट्टा अरे तेवढं धोतर देतं का आम्हाला? त्या बाजेनं काय केलं, धोतर काढून घेतलं. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतरा डोंगर मारे, धोतरा डोंगर मारे, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाट, पंचांग फाट, पंचांग फाट. पंचांग फाटलं, जानवत तुटलं, बघितलं कमरेला धोतरच नाही. हे असा महाबळ भट्ट चिंग चिंग चिंगाट पळाला आणि कसा तरी मथुरा गाठली. महाबळ भट्टाने सांगितलं, ए कंसा अरे तुझं काही बरं नाही बाबा, तुला काय आवडतं ते खाऊन घे. आता तुझं काही जास्त दिवस राहिलेला दिसत नाही. तुझ्या वैऱ्याकडे गेलो तर ते तिथं निर्जीव वस्तू कार्य करतात बाबा. तो साधा सुद्धा कोणी नसून त्याच्याकडं नक्की दिव्य शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे. कंसाने सांगितलं, काय सांगतो रे महाबळ भट्टा? पुतना मावशी गेली तशीच गेली, तू तरी बाबा तसाच. महाबळ भट्ट तसाच माघारी येण्याचं कारण सांगितलं संतांनी. हा माझ्या ब्राह्मणांचा वेश धारण करतो म्हणून याला जीवे मारायचं नाही. ब्राह्मणाचा वेश धारण केला म्हणून जिवंत सोडला. त्यानं जर ब्राह्मणाचा वेश धारण केला नसता तर महाबळ भट्ट परत माघारी कंसाकडे आला नसता. असं चरित्र सगळं चालू असताना मग देवाने हळूहळू देवाने आपला पाळणा सोडला. देव चंद्राची जशी चंद्रकोर लहानाची मोठी 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 होत जाते तसे भगवान परब्रह्म परमात्मा हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले. एव्हाना देवाने काय केलं, अंथरूण सोडलं. अंथरूण सोडलं म्हणजे देव पालतं पडायला लागले. पालतं पडून पुढं सरकायला लागले. होता करता देवाने काय केलं, आपला एक गुडघा जमिनीवरती टिकवला आणि आपला दुसरा तळहात भूमातेच्या पाठीवरती ठेवायला चालू केला. तळवे तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळवे तळहात, तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत. तळवे तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, रमणी
टेकीत भगवान परब्रह्म परमात्मा आपला तळवा भूमातेच्या अंगावरती टेकवतात, जमिनीवरती टेकवतात. जमिनीवरती तळवा टेकवण्याची दोन कारण आहेत. पहिलं कारण, या जमिनीला भूमातेला देव सांगतात की तू काळजी करू नको, मी आता आलेलो आहे. दुसरं कारण असं आहे की ही पृथ्वी माता वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्मदेवापाशी गेली आणि तिथं तिला वरदान दिलं होतं, काळजी करू नको, मी येणार आहे. आणि तिला आश्वासन देण्याकरता देव तिची पाठराखण करण्याकरता तिला आधार देतात, काळजी करू नको, मी आलेलो आहे, मी आलेलो आहे. लवकरच सगळ्या राक्षसांचा भार मी आता अशा प्रकारचा कमी करणार आहे, तू काळजी करू नको. पृथ्वीला आश्वासन देत स्वतः देव हळूहळू हळू रांगायला लागले. एव्हा ना जसं देव आता उभा राहायला लागले, कशाला तरी धरून देव उभा राहायला लागले, भिंतीला धरून देव उभा राहायला लागले, खांबाला धरून देव उभा राहायला लागले, उंबऱ्याचा टेका देव धरायला लागले. एक गंमत अशी झाली बघा. मग देव बोलायला लागले, देव बोलायला लागले. देव बोलायला लागल्यानंतर देव नुकतेच उभा राहिला, नुकतंच बाळ उभा राहिला लागल्यानंतर जास्त काळ ते उभं राहू शकत नाही. आणि तो बाळ भिंतीला टेकून खांबाला धरून कशाला तरी धरून उभा राहिला, तो लट 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 करायचा. आणि यशोदा मैया जवळ जायचे आणि देवाला म्हणायचे, कान्होबा एकदा आई म्हण. आई म्हणेपर्यंत यशोदा मैया देवाला उचलून घेत नव्हते. यशोदा मैया सांगायची, मन मन आ आ आ आ ई. आणि मग कान्होबा कसं तरी बोबड बोबड आ आ आ ई म्हटल्यानंतर यशोदा मैयानं त्याला उचलून घेतलं. जो वेदाला बोलवतो यशोदा मैयानं त्याला बोलायला तुला शिकवावं. खरं म्हणजे त्या नंदबाबांच्या घराच्या भिंतीला आधार द्यायला चालू केलं देवाने. खरं म्हणजे या जगाला टेका देणारा एकमेव अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण कन्हैया, त्यानं या यशोदा मैयाच्या घराच्या उंबऱ्याचा आधार घ्यावा. काय वैभव असेल, काय वैभव असेल हो. या गोकुळाचं काही भाग्य होतं. जो जगाला चालवतो यशोदा मैयानं त्याला हाताला धरावं आणि पा 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 करत यशोदा मैयानं त्याला चालायला शिकवावं. दही आणि भात यशोदा मैयानं घ्यावा आणि यशोदा मैयानं सांगावं, कान्होबा खा ना, अरे घास खा. देवाने जेवायला नाही म्हणून सांगावं. आणि शेवटी यशोदा मैयानं सांगावं, कान्होबा अरे हा घास कोणाचा आहे माहितीये का? कोणाचा आहे? बलराम दादाचा आहे. यशोदा मैयानं देवाच्या तोंडामध्ये घास बळजबरीने घालावा. देवाने तो घास खावा. आणि यशोदा मैयानं सांगावं, कान्होबा आता दुसरा घास घे बरं, दुसरा घास घे. आता आपली पद्धत बाळाला जेवायला घालायची कशी आहे? चिवचा घास, काऊचा घास. तसं यशोदा मैया चिवचा आणि काऊचा ते आपल्या बाळाचं आणि त्यांच्या बाळाचं लय भरपूर अंतर आहे बरं का. आपल्या बाळाला त्यांनी बाळाला पाळण्यात घातलं तर मदालसेनं काय सांगितलं? बाळा उठी पुत्रा जाई बाळा फिरते रे हिंद साधू आणि संत तेथे असती उदंड तया माझी आत्मज्ञानी जो न बोले विखंड तो तू गुरु करी जो न बोले तो तुझा पदविला प्रचंड परिये रे मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसेनं आलर्क नावाच्या बाळाला पाळण्यामध्ये घालावं. आलर्काला झोका देत असताना मदालसेनं उपदेश करावा. यशोदा मैयेनं कान्होबाला पाळण्यामध्ये घालावं आणि कान्होबाला पाळण्यामध्ये उपदेश करावा. हे त्यांचं चरित्र. आणि आपण आपल्या बाळाला जर पाळण्यामध्ये घातलं तर आपण सांगतो हाड बाळा हाड हाड. हे आपण आपल्या बाळाला आईनच मुलाला हाड हाड करायची सवय लावली आणि हाडहाड करून घेण्याची परंपरा तिथूनच याला अंगी बांधली. हे असंच असतं जगात. असं यशोदा मैयानं देवाला जेवायला घालायला चालू केलं ना तर यशोदा मैया सांगत होती, हा घास आहे ना हा कोणाचा आहे? हा दाऊदादाचा आहे.
हा घास कोणाचा आहे? नंदबाबाचा आहे. आता आपण बाळाला जेवायला घातलं तर आपण काय सांगतो? घे घे, हा घास कोणाचा आहे? कोणाचे सांगा की? चिवचा, चिवचा. आता कोण कुठली चिव, धड तिचं तिला दात आहे की नाही, कुठल्या झाडावरचा तो काऊ? चिवचा घास आणि काऊचा घास. यशोदामाईनं काय केलं? कान्होबाला सांगितलं, हे कान्होबा घे घे, हा घास घे. कोणाचा घास? नंदबाबाचा घास. नंद देवाने गटकन घास घेऊन टाकावा. कान्होबा हा घास घे. कोणाचा? हा माझा घास, मैयाचा घास. कान्होबाने घास घ्यावा. आणि माझे सद्गुरुनाथ विनोदाने सांगतात की यशोदामाईनं देवाला घास भरवा. बाळा कान्होबा हा घास घे. देवानं विचारावा, हा घास कोणाचा? म्हणले हा घास मामाचा. देवानं विचारलं, आई मामाचं नाव काय? म्हणले कंस मामा. देवाने आतापर्यंत खाल्लेले सगळे घास बाहेर काढावे, मला मामाचा घास सुद्धा नको. इतका इतिहासात 2-3 मामा असे जन्माला आले ना, मामा लोकांची झाकच उतरली. पहिला कंस मामा, दुसरा शकुनी मामा. हे असे मामाचे बरेच प्रकार आहेत. लग्नामध्ये मामा उभा राहिल्यानंतर हा कुठला मामा हे सुद्धा कळत नाही. खरं म्हणजे तो लग्न फार चांगल्या पद्धतीनं पाडावा म्हणून मामा असतो बरं का. पण या नवरदेवाचा त्याच मामावरती गैरविश्वास असतो. गंमत अशी आहे, ते मामाचा घास म्हणल्यानंतर देवाने सगळे घास बाजूला काढावे. आणि असं जेव्हा हे सगळं परब्रह्म परमात्म्यानं यशोदामाईनं त्याला समजून सांगावं, घराचा उमराचा टेका धरावा, यशोदामाईनं त्याला बोलायला शिकवावं, यशोदामाईनं त्याला चालायला शिकवावं. आणि एके दिवशी देव घराच्या बाहेर आले. घराच्या बाहेर आले आणि देवाने माती खायला चालू केलं. देवाने एक मातीचा खडा आपल्या तोंडात घातला आणि बलरामदादाने हे पाहिलं. आणि बलरामदादा धावत 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 यशोदामाईकडे गेले आणि बलरामदादाने सांगितलं, मैया मैया, भगवान परब्रह्म परमात्मा माती खातात, कान्होबा माती खातो, देव माती खातो. यशोदामाई बाहेर आले आणि यशोदामाईनं पाहिलं. आणि यशोदामाई म्हणतात, देवा काय केलं? म्हणजे आई मी काय नाही केलं. कान्होबा दाऊद सांगतात तू माती खाली. आई नाही खाली गणी माती, आई गाई नाही खाली गणी माती, आई गाई नाही खाली माती, आई गाई नाही खाली माती. बळीराम आई गाई नाही खाली गणी माती, आई गाई नाही खाली गणी माती, आई गाई नाही खाली गणी माती, आई गाई नाही खाली गणी माती. देवाने माती खावी. आणि यशोदामैया जवळ आल्याबरोबर यशोदामैयानं सांगितलं, देवा तोंड उघडा. म्हणले नाही उघडणार का? काय कारण झालं? काय नाही. म्हणलं तुम्ही माती खाल्ली, कोणी सांगितलं? म्हणले बलराम दादाने सांगितलं. असं कसं होईल? मी माती कशा खातात? काही मी माती खाणारातला वाटलो का? नाही नाही, मी माती खाणारातला नाही.